ही एकच बंदिश भातखंडांच्या पुस्तकात सुद्धा आहे आणि हीच बंदिश मला गुरुजींकडनं पण मिळाली. तर ते तो समूह आहे, त्यात बरंच त्यात गुणकली, गुंडेकरी, गुंडकरी, गुणक्री अशी नावं आहेत. पण मग मास्तरांनी त्याचं विभाजन असं केलं की जो भैरव थाटाचा आहे तो गुणक्री आणि तो सारे मपधसा म्हणजे रे आणि ध कोमल, आणि जो बिलावल थाटाचा आहे जो शुद्ध स्वरांचा आहे त्याला गुणकली म्हणायचं, असं मास्तरांनी लिहून ठेवलं. तर आता ह्याच्यामध्ये आपण पाहाल की बिलावलचं अंग आहे आणि देसकारचं अंग आहे. अशा दोन्हीचं हे अंग असलेला हा राग आहे. अतिशय सुंदर राग आहे. चैतन्य देशपांडे हे VJTI मधून मेकॅनिकल इंजिनियर झालेले आहेत आणि सुरेश बापरांकडे अवघी 15 वर्ष संगीताचं शिक्षण घेत आहेत. संगीत विशारद आहेतच.
कहीं उठी क्यों ना भोर 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 भई तोरे देगन कहीं भोर भई उठ मन रंगी रंगीले छबीले रसीले उठ मन रंगीले उठ मन रंगीले छबीले रसीले जो के माते भोर भई तोरे देगन कहीं उठी क्यों ना नींदवा के मात भोर भई तोरे देखन कहीं उठी क्यों ना नींदवा के माते भोर मगरे ग मग गरे ग मग गरे गरे सादा ध ध सारे ग मग मम गरे गरे ग मग रे ग ब द सादा द ब म गरे ग मग गरे ग ब द सादा ब द सादा द ब म गरे ग ब ध ब म ग प म गरे ग रे भोर भई सादा सारे सा सारे सा सारे सा सारे ग ब म गरे सादा सारे सा सारे सा सारे सा सारे ग ब ध ब म गरे ग ब म गरे सादा सारे सा सारे सा सा ध ब द सारे ग ब द द ब म गरे ग ब म गरे सादा सारे सा म ग म रे ग ब द द द ब म गरे ग ब द द ब म गरे ग ब म गरे सादा सारे सा भोर भई